किती वेळा सांगितलं तुला भट्टीत भांग बुरका घालायचं नाही, मग का घातला? का ऐकत नाही माझं? अक्कल शेण खायला जाते का काय तुझी? भाजणारा प्रकाश आला माझ्या अंगावर, भाजणारा प्रकाश. देवी आई, त्या बाबाजींना तर तो हकलून लावलंस, पण तरी अजून खूप अंधार आहे. मला खूप भीती वाटते. उमाई, अगं तू तरी ये ना ग. माझ्या सासरे हेच लुगडे घेऊन जाणार आहे तुझं? पण हे तर जुने रे, रंगही बिटला याचा. तुला न्यायचंच असेल ना तर चांगलं एखादं लुगडं काढून दे ना. मला तुझं हेच लुगडं हवंय. मी माझ्या अंगावर पांघरून झोपेन आणि मी तुझ्या कुशीत आहे असं मला वाटेल. माईचं लुगडं नाही यात. आता मी काय करू रे बिठुरा? इथे तर चांगलाच गारवा लागतोय. मला खूप थंडी वाजतीये. उमाईचं लुगडं पांघरलं की मी उमाईच्या कुशीत आहे असं वाटतं, पण आता ते पण आतच राहिलं. माझ्या उमाईचं लुगडं. विनू भाऊजी, भाऊजी तुम्हाला कसं कळलं मला माझ्या उमाईचं लुगडं हवं होतं ते? अहो मला खोलीत सुद्धा खूप थंडी वाजत होती. मग तुम्हाला उघड्यावर किती थंडी वाजत असेल असं वाटलं मला, म्हणून मी लगेच आटगाईच्या खोलीत गेलो आणि तिथे हे होतं. मला वाटलं हे तुमचंच असणार म्हणून आणलं. पण वहिनी, हे लुगडं पांघरून सुद्धा तुम्हाला थंडी वाजत असेल तर मी रमायला सांगतो ना की तुम्हाला आत घ्यायला. नाही नाही, नको नको, रागवतील त्या. आणि माझा विठुराया माझ्यासोबत आहे ना. आणि तुम्ही हे आणून दिलं. या लुगड्याच्या रूपात उमाई चाली, मग भीती कसली? पण तरी मी थांबू का तुमच्या सोबत? अहो नको, माझ्यामुळे तुम्हाला नेहमी ओरडा खावा लागतो. हे लुगडं आणून तुम्ही खूप मोठं काम केलंय. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आता तुम्ही लवकर आत जा, नाहीतर कोणी पाहिलं तर तुम्हाला नक्की शिक्षा होईल. जा लवकर जा. बरं. उमाईचं लुगडं. सखू सखू सखू. काय ग, स्वप्न बघितलंस का? सखूचे हात येते हो माझ्या कानी. ग, अखंड सखूचा विचार करतेस ना, म्हणून भास होत असेल. खरे हो, सारखे तेच विचार येतात मला. अगदी अस्वस्थ झालंय. वहिनींनी सांगितलंय ना, तेच बसलंय हो मनात. राहून राहून तेच विचार येतात.
सखू इथून गेलीये खरी, पण सुखरूप सासरी पोहोचली असेल ना हो. आणि तिच्या सासूने तिला घरात घेतलं असेल ना. उमा, घरात घेतलं असेल. घरात नसतं घेतलं तर आपली सखू आपल्याकडे परत नसते आली का? पण इथे यायच्या ऐवजी सखूने विठुराया, उमा, विठुरायाचं नामस्मरण कर. सखूच्या काळजीपोटी आपल्या मनात नाही ते विचार येतात. विठुरायाचं नामस्मरण कर. विठुराया नेहमी नेहमी सखूच्या पाठी असतो. नामस्मरण कर. विठुराया. अरे सुखी राहा मुली. खर तर माझ्या आशीर्वादाने काहीच होणार नाही, पण आता आलीच आहेस तर आशीर्वाद घेऊन ठेव. असं कसं? तुम्ही तर मोठे आहात ना, तुमचा आशीर्वाद तर पाहिजेच. पण आशीर्वादाची तुला गरजच नाहीये. खर तर तुला गरज आहे ना, ती तुझ्या खऱ्या दागिन्यांची आहे. काय? हो, आप्पा करणार आहेत. ते तुझे आप्पांनी दागिने आणले होते ना खऱ्या सोन्याचे, ते तुझ्या माहेरी कुठे ठेवलेत तुला नक्की माहित असतीलच ना. वा, एक काम कर, तुझे ती खरे दागिने आहेत ना, गुपचूप तू माझ्याकडे आणून दे. मग मी असा डाव टाकतो ना की सगळे तुझे दागिने दुप्पट करून तुला देईन. हो नाही हो, आम्हाला खरंच माहिती नाही खरे दागिने कुठे गेले ते. काय सुरू आहे? काय हो भाऊजी, मला बघून चेहरा पांढरा का पडलाय? नाही, मी जरा विचारपूस करत होतो. आज सुनेचा फारच पुळका आलाय का? सखूच्या मनात भलत सलत काही भरू नका, आधीच सांगते. ती खुळी आणि तुम्ही बिलांदर. मला आणखीन काही नवीन व्याप नकोय. ते काय सांगत होते हे नाही विचारणार मी तुला, कारण तू खोटच बोलणार आहेस. खरं बोलण्याशी तुमचं खानदानी वैरच आहे नाही का? असा गोड गोड आवाज नको काढूस ग. नदीवर कोण जाणार विचारावं असं पण नाही वाटलं? की शिक्षा झाली म्हणून पादुकाचं पूजन थांबणारच आहे. नदीवर जाऊन पाणी घेऊन ये. आणि हा, तुझा स्पर्श नको ना म्हणून कळशी खाली ठेवलीये. आधी स्वच्छ धुवून घे. निघ. हो सासूबाई. सरळ जा आणि सरळ ये. काही बोला, कसंही वागा, नुसती मान डोलावत असते. 4 शिव्यांचा इतका त्रास होत नाही ना, तितका हिच्या असं वागण्याचा मला त्रास होतो. इतकं का टोचतं मला ना तेच कळत नाहीये. आई अंबे, आपल्या सखूला सासरी सुखात ठेवायचंय. त्यासाठी दागिने करणं भाग आहे. तू ऐश्वर्य आणणारी आहेस. त्यामुळे मला नवीन दागिने करण्याचं बळ तरी दे. किंवा जुने दागिने आहेत कुठे त्याचा थांग तरी लागू दे. तुळशी माते, मनाला अगदी हुरहुर लागली ग. सखू सासरी सुखरूप पोहोचली असेल की नाही ते कळल्याशिवाय मन शांत नाही व्हायचं. शिवप्पा, अरे ओ शिवप्पा. आलं
बहिणीचं हे पुरुष रूप जखमेवर मीठ चोळायला आलं. हातात कोलीत मिळाले. आग लावल्याशिवाय गप्प बसणार नाही हा माणूस. ओ शिवप्पा. विसोबा. काय रे शिवप्पा? अरे सखू सासरी सुखरूप पोचली का? नाही म्हणजे सखू रात्रीची गेली ना. अरे रानाची वाट हा? आणि त्यात जनावरे भरपूर, म्हणजे मनुष्य रूपातली सुद्धा. अरे हाड कुत्र्या कुत्र्या हा कुत्र्या हाड हा लोचट मेले हा रानात कशाला? लोचट मेले आमच्या अंगणात सुद्धा यायला लागलेत हल्ली हे हा. लोचट जा इथून. कशाला आलात तुम्ही? कशाला आलात हा? पुन्हा जर आमच्या अंगणात दिसलास तर खबरदार, नाहीतर तुझ्या पेकाटात लाथच घालते. शांत हो, शांत हो. या सगळ्यांचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा आहे का? म्हणजे विठुरायाला आपल्याला काही सांगायचं आहे का? वहिनी आल्या तेव्हा आपण त्यांचं काही ऐकून घेतलं नाही, म्हणून तर विठुरायाने यांना पाठवलं असेल. काय सांगायचंय विठुरायाला आपल्याला? हो अहो मला पटतंय सखू सासरी सुखरूप पोहोचलीये की नाही याची खात्री आपण करूनच घ्यायला हवी. ती आणखीन कुठल्या संकटात तर नाहीये ना. हे तिथे जाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही. मी तिथे जाऊन बघून येते. आपल्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय चैन नाही पडायचं मला. अगं आपण सखूच्या सासरी जाणं म्हणजे तिच्या त्रासात आणखी भर पडणं असंच आहे ना. अहो नुसतं दुरून जरी बघितलं ना तरी समाधान मिळेल. मी जाऊन बघूनच येते. सासूबाई पटतंय ना तुम्हाला? जाऊ ना मी. खरंच पटतंय. सखूची खुशाली आपल्याला कळायलाच हवी. जा बाई जा, पण काळजी घे. तुझ्या तिथे जाण्याने आणखीन काही नवीन प्रश्न उभा राहायला नको म्हणजे झालं. जा पण जपून जा. हो सासूबाई, काळजी घेईन. आवरते आणि निघतेच लगेच. जा लवकर जा, उशीर करू नकोस. कुठे गेली? जाचाला कंटाळून काही वेडं वाकडं तर करणार नाही ना? काय करू? अगं मी काय तू काय, दिगूशी आपल्याला प्रेमानच वागावं लागेल. लक्षात ठेव, मी सखूचा छळ करत नाही, तर सखूच चुकीचं वागते हे दिगूच्या कळी उतरायलाच पाहिजे. शंभू बाळा, मामाला शोधताय? कुठं आहे मामा? हा बघ, मामा इथे. बघ बघ मामा कसा कावरा बावरा झालाय. बघ बघ. काय झालाय कावरा बावरा? अरे शंभू बाळा, असं काय करतोस? मामी दिसत नाहीये ना कुठे. पण तू मामाला सांगा, तू काळजी करू नकोस. मामी इथेच गेलीये नदीवर पाणी आणायला. हो, माझी छान छान गोड गोड मामी आली ना की आम्ही खूप खूप खेळणार आहोत. मामाला सांग हा की तुझी लाडकी बायको माहेरी नाही गेली काही. आणि मामाला सांग, मामा तू आम्हाला घेतच नाही. हो ना हो, पण मामी आम्हाला घेते, आम्हाला खेळवते. तुलाच नाही काही, आम्हाला पण मामी खूप खूप आवडते. हो की नाही? हो ना शंभू बाळा, आपल्याला मामी खूप खूप आवडते. ही आज इतकं सरळ कसं काय बोलतेय? सखूशी पण बोल म्हणावं असंच नीट.
खरंच चालीस? मला वास होतोय. नाही ग, मी खरंच आलीये. उमाई, तू सुखरूप आहेस ना? ते बघायला आले ग. दोघींच्या मध्ये नग जायला. मायलेकीची भेट किती साजरी दिसती. लेकीसाठी कोरड्या रखरखत्या वाळवंटात जणू नदीच उमडली आहे. खरंच आईच्या काळजाला आपसूक कळलं असेल लेकीच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही ते. जाऊन पुसाया हवं. एवढ्या हट्टानं एकटी निघून आलीस सासरी. माझ्या जीवाला थारा नव्हता ग. एकतर रानातली वाट, रात्र झालेली, त्यात तुझ्या सासूबाई रागवलेल्या. कधी तुला येऊन स्वतःच्या डोळ्यांनी सुखरूप पाहते ना ग, अशी आस लागली होती मला. सासरी मला कसं वागवतात ते उमाईला कळतं कामा नाही. कशी आहेस ग बाळा? तू कोणी आहेस? मी किती विचारलं ना तरी तू सांगणार नाहीस, माहितीये मला. तरी पण विचारते, कशी आहेस तू? नदीवर गेली होतीस पाणी आणायला? तुला तुला शिक्षा दिलीये का? नाही ग उमाई. गुरुजींच्या पादुकांच्या पूजनासाठी सासूबाईंना नदीवरचं पाणी लागतं ना, म्हणून नदीवर गेले होते पाणी आणायला. म्हणजे रोज जातस का ग? खूप दूर आहे. नाही ग उमाई, उलट मला खूप मौज वाटते. सकाळी मोकळ्या हवेत जायला खूप बरं वाटतं. नदीवर किती प्रसन्न वाटतं म्हणून सांगू. माझं सगळं क्षीणच निघून जातो. अगं, मला खरंच खूप आवडतं. तरीही रोजची एवढ्या दूरची खेप म्हणजे त्रास होतोच का बाळा? असो, चल आपण दोघी घटकाभर कुठेतरी रावळात बसून बोलूया. ही कळशी जड होत असेल ना तुला? दे. अगं नको नाही, कारण मला पूजनासाठी उशीर होईल ग. आणि मी कशी कुठेही खाली ठेवू शकत नाही. तसा नियम आहे ग पूजेचा. बर, समजलं. सखू, मी ना तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खाऊ आणलास, तेवढा तरी खाऊन घे ना. उमाई, नको, रागवू नकोस. पण पूजन झाल्याशिवाय मी काही खाऊ शकत नाही का? पण उमाई, तू घोर नको घेऊस. मी खरंच खूप सुखात आहे. तू सांगितल्याप्रमाणेच वागते मी. अप्पाने आजीला सांग की सखू खूप सुखात आहे. अजिबात काळजी करू नका. पण खरे दागिने आणल्याशिवाय तुला घरात घेणार नाहीत असं म्हणाल्या होता ना सासूबाई. मग इथेच राहा, घरात नाही, इथे.
अंगणात राहायचं. अगं नाही उमाई, ते तर रागाच्या भरात म्हणाले होते, पण आता त्यांनी घेतलंय मला घरात. आता बघ ना, मी पूजेचं पाणी आणायला आणले. सासूबाईंनी मला घरात घेतलं म्हणूनच ना, आणि त्यांचा राग बोलून उसरला. मला आता अजिबात शिक्षा देत नाहीयेत त्या. खरंच मला त्यांनी घरात पण घेतलंय. मी खूप आनंदात आहे. अगं उमाई, मी ते निघून आले ना, ते खूप बरोबर केलं. मी माझ्या माणसात आले. सुखू, खरंच मोठी झालीस ग बाळा. एखादा पदार्थ बिघडला तर कसा नेटका करायचा ही हातोटी पण अंगी बांधलीस का पोरी. काय बोलू ग मी आता. आता माझ्याकडे बोलत बसायला वेळ नाहीये. मला निघावं लागेल पूजा कोळंबेला पाहण्यासाठी. आणि मग मात्र सासूबाई रागवते तेव्हा डोळे पुस आणि मला हसरा छान कोड तोंडाने निरोप दे. असं पोक्तपणाने नको बोलूस का पोरी. माझं काळीच तिळतिळ तुटत बघ. अगो उमई, तू नको ना गो रडूस. मग मला पण रडणं राहत नाही. तुझा आनंदी हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे. मगच मला फळ येत. हस ना गो उमई, हस. उमई, तुला सोडून जायला माझं पाऊल निघत नाहीये ग. पण आता मला जावंच लागेल. पूजेला उशीर होईल मला. मी येऊ ना ग उमई.